सुनील केदार यांच्यासारखे काँग्रेसचे भ्रष्ट नेते, अहो नागपूर बँक घोटाळ्यामधले आरोपी यांनी आज घोषणा केली की जर काँग्रेस सत्तेवर आलं तर आम्ही ही लाडकी बहीण योजना बंद करू. खरं तर या निमित्ताने काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा हा समोर आलेला आहे. अहो यांचे महाज्ञानी नेते हे परदेशात जाऊन आरक्षणाच्या विरोधात बोलतात आणि या केदारांसारखे नेते महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना कसा लाभ मिळू नये याची काळजी घेतात. अहो ही लोक तर कोर्टात सुद्धा जाऊन आली म्हणे आणि कोर्टाने त्यांना योग्य प्रकारे चपराक हाणली आणि सांगितलं की ही योजना योग्य आहे. तेव्हा बहिणींनो घाबरू नका. केदारांसारखे काँग्रेसमधील कितीही भ्रष्ट आणि सावत्र भाऊ दुष्टपणे ही योजना बंद करण्यासाठी सरसावले असले तरी आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यासारखा भाऊ तुमच्या पाठी ठामपणे उभा आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत तुम्ही या सावत्र भावांना त्यांची जागा दाखवाल याची खात्री आहे.